नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या. आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाला निकालाची अपेक्षा. सुनावणीसाठी एखादी विशिष्ट तारीख ठेवण्याची ठाकरे गट सरन्यायाधीशांकडे आज मागणी करणार. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर. 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला होणार. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही लांबणीवर. सुनावणीची तात्पुरती तारीख 15 ऑक्टोबरला लिस्टेड. अजित पवार गटाच्या आमदार अपात्रतेसाठी जयंत पाटलांची याचिका. सागर निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचारमंथन. अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या. प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा. महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा. फडणवीसांच्या नेत्यांना कानमंत्र. आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे. मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गहजब का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं. तेव्हाचे न्यायाधीश हे सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते. आरतीच्या नावाखाली खासगी भेटीसाठी गेले नव्हते. फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांना बुद्धीचा लकवा मारलाय. भैसाटलेल्या माणसांसारखं राऊतांची विधानं. फडणवीसांच्या ट्विटवरील टीकेवरून आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा. मोदी सरन्यायाधीशांच्या भेटीमुळे राजकीय संदेश जाण्याची शक्यता. सुप्रीम कोर्टाचे वकील कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आहे. सिब्बल यांचं वक्तव्य. फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे. सर्वधर्म समभाव आपण मानायचा नाही. भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. नितेश राणे मतांची भीक मागून सत्तेवर येणारी औलाद. जातीवादी आमदाराला भाजपनं देशातून हद्दपार करावं. ठाकरे गटाचे शरद कोळी यांची नितेश राणेंवर जहरी टीका. नितेश राणेंनी आधी हाजी अराफतला उत्तर द्यावं, मग टिवटिव करावी. हाजी अराफतला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची हिंमत दाखवा. नितेश राणेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोधच करत राहील. कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही. अजितदादांचा इशारा. नितेश राणेंना हे का बोलावं लागलं याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे. नितेश राणेंच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून अप्रत्यक्ष समर्थन. नितेश राणेंचे त्यांच्या घरातील लोक ऐकतात का हे विचारा. बिनडोक्याचे अनेक नेते बाजारात फिरतायत. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांचं उत्तर. मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं. शरद पवार गटात पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना सुनावलं. धर्मराव बाबा शेर तर मी शेरणी. कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेन. भाग्यश्री आत्रामांचा अप्रत्यक्ष वडिलांनाच इशारा. नव्या पिढीत स्फूर्ती असते पण बोलताना मर्यादा पाळाव्यात. मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही. स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधलेत. लेकीच्या पवार गटातील पक्षप्रवेशावर धर्मराव बाबा आत्रामांची प्रतिक्रिया. भाग्यश्री आत्रामांना नदीत फेकायचं, मग दादांना कुठे फेकायचं तेही सांगा. शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजित पवार गटाला सवाल. धर्मराव आत्राम यांनी केलेल्या वक्तव्यावरून शेख यांचा सवाल. शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम. मुंबईतील भायखळ्यात यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम. शिंदे गटाच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजपचाच आक्षेप. बुरखा वाटपावर भाजपसह सहमत नसल्याचं आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. लोकांच्या भावना जिंकणं महत्वाचं. लोकसभेत हरण्याचं दुःख नाही. बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाबाबत शिंदे गटाच्या यामिनी जाधवांची प्रतिक्रिया. हिरव्या मतांचा विचार करणार नाही म्हणणारे बुरखा वाटप करतायत. सुषमा अंधारेंची टीका. तर लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे सुचतंय. किशोरी पेडणेकर यांची यामिनी जाधवांवर टीका. अल्पसंख्याकांना मदत करणं म्हणजे लाचारी नाही. यामिनी जाधवांच्या बुरखा वाटपावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. राहुल गांधींविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन. काँग्रेस हटाव आरक्षण बचाव याचा नारा देत भाजपकडून आंदोलनाची हाक. आरक्षण विरोधी विधान केल्यानं भाजप राहुल गांधींविरोधात आक्रमक. चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात तर आशिष शेलार पंकजाताई मुंबईत आंदोलन करणार. भाजप राहुल गांधींच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्यानं काँग्रेसही समर्थनार्थ आंदोलन करणार. राहुल गांधींना धमकी देणाऱ्या तरविंदरसह मारवा विरोधातही आंदोलन करून काँग्रेस भाजपला प्रत्युत्तर देणार. देशाचे विरोधी पक्षनेते अशी विधानं करत असतील तर ते कितपत योग्य आहे? राहुल गांधींच्या विधानावरून अजित पवारांचा सवाल. राहुल गांधींच्या आरक्षणावरील विधानावर टीका. जागा वाटपात खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा. खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो. अजित पवारांचं आळंदीकरांना आश्वासन.
अजितदादांच्या मेळाव्याच्या बॅनरवर पवार गटाचा खासदार अमोल कोल्हेंचा फोटो. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पुण्याच्या खेड विधानसभा मतदारसंघात दादांचा शेतकरी मेळावा. पक्षाचा नाही तर सार्वजनिक कार्यक्रम होता, त्यामुळे लोकप्रतिनिधींची नावं टाकणारच. बॅनरवरील कोल्हेंच्या फोटोबाबत अजितदादांचं स्पष्टीकरण. आढळराव पाटलांची पुन्हा एकदा अजितदादांच्या मेळाव्याकडे पाठ. आढळराव मुख्यमंत्री शिंदेंच्या शिरूर दौऱ्यावेळी मात्र उपस्थित होते. अजित पवार गटाच्या विदर्भातील नाराज जिल्हाध्यक्षांना गणेशोत्सवानंतर मुंबईत बोलावलं. पक्षाचे मंत्री जिल्हाप्रमुखांची कामं करत नाही, तसेच सरकारी समित्यांमध्ये स्थान देत नसल्याचा आरोप विदर्भातील जिल्हाप्रमुखांनी केला होता. खासदार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून भोरमधील ठाकरे गट नाराज. 9 सप्टेंबरला भोरमध्ये आमचं ठरलंय, एकच वादा संग्रामदादा, असं सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलं होतं. भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये जाण्यावर शिक्कामोर्तब. 3 वेळा भाजप आश्वासन देऊनही उमेदवारी दिली नाही. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत भास्कर खतगावकरांनी व्यक्त केली नाराजी. 3 वेळा संधी नाकारून भाजपनं माझ्यावर अन्याय केला. लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर विधान परिषदेवर घेण्याचा भाजपनं शब्द दिला होता. मिनल खतगावकर यांची टीका. पार्थ पवारांनी बारामतीत दर्ग्यावर चादर चढवली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार ॲक्शन मोडवर. बारामती शहरातील कार्यकर्त्यांच्या पार्थ पवारांकडून भेटीगाठी. सोलापूरमधील दक्षिण सोलापूर विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा. राऊतांनी अमर पाटलांचं नाव घेतल्यावर दिले उमेदवारीचे संकेत. सोलापूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे गटाकडून दावा. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर. आर पाटील यांच्या जवळचे स्नेही चंद्रकांत पाटील यांच्या अर्धपुतळा अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटू नका. चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटले तर जेलमध्ये पाठवू. लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा. आक्षेपार्ह बोलत असताना मंचावरील लोकांनी ज्ञानेश महारावांना थांबवायला हवं होतं. ज्ञानेश महारावांनी केलेल्या विधानानंतर अजित पवारांची टीका. तर ज्ञानेश महारावांनी हिंदू देवतांबद्दल वापरले होते अपशब्द. मालवणात शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर. मंत्री दीपक केसरकरांची माध्यमांना माहिती. देशातील सर्वोत्कृष्ट मूर्तिकारांकडून शिवरायांची मूर्ती बनवणार, केसरकरांचं विधान. लालबागच्या भारतमाता जंक्शनजवळ खटाव बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत राडा. रात्री 10ची वेळ असताना 9:15 वाजताच डीजे बंद करण्याची सूचना. नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद. पुरवल्यामुळे पत्नीची आत्महत्या. पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार. पतीची बिकट परिस्थिती असताना गेल्या अनेक दिवसांपासून लावला होता तगादा. पुण्यात गणपती विसर्जनाच्या तयारीला वेग. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून तयारीचा आढावा घेत उपाययोजनांची पाहणी. भाकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन. दीर्घ आजाराने वयाच्या 72व्या वर्षी प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.